आज T20 वर्ल्ड कपच्या 48व्या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून इतिहास रचला. अफगाणिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने 148 धावा केल्या. आजच्या प्रत्युत्तरात कांगारू संघ अवघ्या 127 धावांवर ऑल आउट झाला आणि सामना 21 धावांनी गमावला. मात्र या विजयासह अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. सामन्यातील उत्तरार्धात जावीस सिमॉन्स याने केलेला गोल व्हिडिओ असिस्टंट रेफरीद्वारे अवैध ठरला. मात्र गोल नाकारल्यामुळे युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या ड गटात नेदरलँड्सचे फ्रान्स विरुद्ध नुकसान झाले आणि सामना गोल शून्य बरोबरीत राहिला. नेदरलँड्सला विजय हुकला आणि बाद फेरी गाठण्यासाठी अखेरच्या लढतीपर्यंत थांबावे लागले. त्यामुळे वारंवार नेदरलँड्सच्या गोलक्षेत्रात आक्रमक केलेले फ्रान्सला बरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले. जागतिक तिरंदाजीतील कंपाऊंड प्रकारात अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय महिला संघाने विश्वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदकाची हॅट्रिक केली. ज्योती सुरेखा, आदिती स्वामी आणि परनीत कौर या त्रिमूर्तीने हा इतिहास घडवला. तुर्कस्तान इथे झालेल्या या विश्वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत ज्योती, आदिती, परनीत या 3 भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात 6व्या मानांकित इस्तोनिया संघाचा 232-229 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने T20 वर्ल्ड कप मध्ये इतिहास रचला. बांगलादेश विरुद्धच्या गेल्या सामन्यात हॅट्रिक घेण्याचा पराक्रम त्याने केला होता. मात्र आज पुन्हा तोच पराक्रम अफगाणिस्तान विरुद्ध सुपर 8च्या सामन्यात केलाय. मात्र T20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील पॅट कमिन्स हा सलग 2 सामन्यांमध्ये हॅट्रिक करणारा पहिला गोलंदाज ठरलाय. अफगाणिस्तान विरुद्ध त्याने 17.6 षटकात राशिद खानला बाद केले. यानंतर त्याने पुढील षटकात पहिल्या चेंडूवर करीम जन्नतला तर दुसऱ्या चेंडूवर गुलबदीन नायबला आउट केले. भारतीय संघाने काल T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 टप्प्यातील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा 50 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयानंतर टीम इंडिया उपांत्य फेरी गाठणार हे जवळपास निश्चितच झालंय. भारतीय संघ 4 गुण आणि अधिक 2.425च्या नेट रेटने गट 1च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचलाय. मात्र बांगलादेशला 20 षटकात 8 बाद 145 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि कुलदीपने 4 षटकात 19 धावा देत 3 विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराह आणि अर्शदीपने 2 विकेट्स घेत त्याला चांगलीच साथ दिली आहे. हार्दिकने देखील 1-1 विकेट्स घेत चांगला मारा केला. T20 वर्ल्ड कप मध्ये दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱ्या सुपर 8 सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता. हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास पक्के केलेत. पण या सामन्यात ICCने दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूला शिक्षा केली आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात डेव्हिड मिलरने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मिलर ICCच्या आचारसंहितेच्या कलम 2.8चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळलाय. एवढेच नाही तर डेव्हिडला एक डीमेरिट पॉइंट सुद्धा देण्यात आलाय. T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारत विरुद्ध बांगलादेश संघात सुपर 8 फेरीतील सामना काल झाला. अँटिग्वा मधील विवियन रिचार्ड स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा शाकिब अल हसनने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. 4थ्या षटकात बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसनने रोहित शर्माची विकेट घेतली. मात्र ही विकेट शाकिबसाठी विक्रमी देखील ठरली, कारण ही त्याची T20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील 50वी विकेट होती आणि T20 वर्ल्ड कप इतिहासात 50 विकेट्स घेणारा शाकिब हा पहिला गोलंदाज ठरलाय. काल टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात सामना झाला आणि टीम इंडियाने T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 टप्प्यातील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशच्या 50 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केलाय. मात्र विराट कोहलीने बांगलादेश विरुद्ध 28 बॉलमध्ये 37 धावांची खेळी केली आणि या खेळी दरम्यान विराटने इतिहास देखील रचलाय. विराटने या खेळीसह T20 आणि वन डे अशा दोन्ही वर्ल्ड कप स्पर्धेत मिळवून एकूण 3000 धावांचा टप्पा पार केला आणि विराट अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरला.